भोगावती साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज 2 संचालकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली। धीरज डोंगळे आणि सुनील खराडे या 2 संचालकांमध्ये वाद झाला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। डोंगळे समर्थक आक्रमक झाल्यानं मीटिंग हॉलमध्येच राडा झाला। त्यामध्ये कार्यालयाच्या दरवाजाच्या काचा फुटल्या। या गोंधळामध्ये एका संचालकाला चांगला चोप मिळाला, पण संबंधित संचालकाने त्याचा इन्कार केला। कर्मचाऱ्यांच्या बदलीवरून आणि एका टेंडरवरून हा वाद झाल्याची चर्चा आहे। भोगावती सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आज संचालक मंडळाची मासिक बैठक होती। या बैठकीमध्ये सेंद्रिय खत टेंडर, डिस्टिलरी टेंडर आणि गळीत हंगाम समाप्ती या विषयांवर चर्चा सुरू होती। त्याचवेळी टेंडरमधील कमिशनच्या मुद्द्यावरून आणि कर्मचाऱ्यांच्या बदलीवरून संचालक सुनील खराडे आणि धीरज डोंगळे यांच्यात तीव्र वाद सुरू झाला। वादाचं रूपांतर हमरीतुमरीत झालं। दरम्यान हा प्रकार थांबवण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर संचालकांनी प्रयत्न केले। मीटिंग हॉलमधून डोंगळे यांना बाजूला घेण्यात आलं, पण एकमेकांना सुरू असलेल्या शिवीगाळीमुळे पुन्हा वाद उफाळला। दरम्यान या वादाची माहिती सभागृहाबाहेर असलेल्या डोंगळे गटाच्या समर्थकांना समजली आणि त्यांनी कार्यालयाच्या दरवाजाच्या काचा फोडून सुनील खराडे यांना धक्काबुक्की केली। त्यावेळी कारखाना कार्यालयामध्ये प्रचंड गोंधळ झाला। सुनील खराडे यांना बेदम मारहाण झाल्याची बातमी भोगावती परिसरात पसरली, पण सुनील खराडे यांनी त्याचा इन्कार केला। यापुढे धीरज डोंगळे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे बाहेर काढणार आहे, त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन डोंगळे यांनी हे भ्याड कृत्य केल्याचं खराडे यांनी सांगितलं। धीरज डोंगळेची की हा वाद आमचा मीटिंग मध्येच राहायला पाहिजे होता, पण समर्थक आणून दहशत माजवून आपण कोणतरी वेगळं आहोत अशा प्रकारची जी त्यांनी भोगावती कारखान्यावर जी दहशत माजून तोडफोड केली, याचा मी निषेध करतो। आणि याच्याही पुढे त्यांचा हा जो भ्रष्टाचार आहे, त्यांनी केलेले जे कुकर्म आहे त्याचा बाहेर येणार म्हणून त्यांनी वैफल्यग्रस्त म्हणून माझ्यावर हे आरोप केलेले आहेत किंवा अशा प्रकारचं दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। याला मी तोडीस तोड उत्तर देतो। भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी मात्र किरकोळ वाद झालाय असं सांगून तो वाद मिटला आहे। सर्व संचालक मंडळ एकत्र असल्याचं सांगत सारवासारव केली। आणि ते शेती खात्याचाच विषय होता आणि त्यामध्ये एका कर्मचाऱ्याच्या बदली संदर्भात चर्चा झाली आणि त्यामध्ये आमच्या काही संचालकांच्या मध्ये थोडासा वाद निर्माण झाला, पण तो तिथंच मीटिंगमध्ये मिटला। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गैरसमज किंवा हे होऊ दिले नाहीत आम्ही, पण त्या संबंधातले काही चुकीच्या बातम्या आणि काही व्हिडिओ हे भागामध्ये फिरत आहेत। मी सर्वांना विनंती करतो की कारखान्याचं कामकाज हे अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आणि असं एखाद्या माणसाची चूक होत असेल किंवा एखाद्या माणसावर अन्याय होऊ नये यासाठी संचालक मंडळ नेहमी एकमेकाबरोबर काम करत राहतं आणि त्यातलीच ही चर्चा होती, त्यामुळे याचा काही गैरअर्थ कोणी काढू नये। दरम्यान उद्या पत्रकार परिषद घेऊन सुनील खराडे यांचं कमिशन लाटण्याचं षडयंत्र उघड करणार असल्याचं धीरज डोंगळे यांनी जाहीर केलंय। त्यामुळे भोगावती साखर कारखान्याच्या संचालक मंडळातच अंतर्गत विरोध आणि गटबाजी असल्याचं स्पष्ट झालंय।